हॅलो गाइस, श्री स्वामी समर्थ। आता उन्हाळा लागला त्यामुळे आपण मठ्ठा करणार आहोत। तर चला तर मठ्ठ्याची रेसिपी करणार आहोत। जिरा आणि हा भाजून घेणार आहोत। जिऱ्याचा असा खमंग वास सुटलेला, छान वास होता। ये देखो धुआं भी निकल रहा है। धुआं निकल रहा है यानी कि ये पक गया है। अभी तो इसको हम गैस को बंद करेंगे आणि हा जिरा गेलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता याला आपण बारीक करून घेणार आहोत आणि हा जिरा बारीक झालेला आहे। यामधला 1 चमचा जिरा आपण बाजूला काढून ठेवलेला आहे आणि आता याच भांड्यामध्ये यामध्ये आपण टाकलं दही 1 वाटी आणि त्यात 1 ग्लास पाणी आणि यानंतर मिरची पण टाकायची आहे। मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। मागणे धूर निघाल्यानंतर मला काही सांगायचं नाही, परत बोलायचं नाही की प्रिया बोलली होती म्हणून मिरची टाक म्हणून। त्यानंतर मग कोथिंबीर टाकली। कोथिंबीर अशी भुरभुरी टाकायची आहे छान। जेवढी कोथिंबीर टाकणार आपण तेवढी छान लागणार ते, कारण कोथिंबीरशिवाय मठ्ठ्याला काही चव नसते आणि आवडते कोथिंबीर खाल्लेली चांगली असते। म्हणजे आपल्याला लागेल तशी साखर, कोणाला जास्त आवडते कोणाला कमी आवडते त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता। आमच्या घरातले जरा वेडे आहेत, जास्त साखर खातात ते, म्हणून सगळेचे सगळे दिसतात तुम्हाला लट्ट आहेत माझ्या सहित। आणि यानंतर टाकायचं आपल्याला मीठ। यामध्ये आपण हे टाकणार आहोत मीठ आणि पांढरं मीठ टाकलं, मग काळ्या मिठावर का अन्याय करायचा, मग काळं मीठ पण टाकूयात आपण थोडंसं। आणि मग हे आता मिक्सरमध्ये काढून घेऊयात, फिरून घेऊयात। आणि मग घेतला आहे आपण ग्लास आणि त्यामध्ये हे मिक्सरमध्ये काढलेलं आपण मठ्ठा छास तुम्ही काय म्हणता बघा ते, आम्ही मठ्ठाच बोलणार। ये देखो या कितना अच्छा लग रहा है ना, देखो देखो। आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी काढून ठेवलेली जिरा पावडर। जिरा पावडर टाकल्यानंतर मग आपण टाकणार आहोत त्यामध्ये भिजवलेला सब्जा आणि त्यानंतर मस्त एन्जॉय करणार आहोत। आणि बर्फाचे गोळे वगैरे तुम्ही टाकू शकता त्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून ते पिऊ शकता आणि एन्जॉय करा। कसं झालं ते कमेंट करून सांगा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि हे आता मी पिणार आहे आणि टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालं ते। आणि तुम्ही पण सांगा, तुम्ही पण करा आणि तुम्ही पण मला सांगा। आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, बाय बाय, लव यू ऑल।